ताई तुझं नाव सांग. मी दर्शना सोनू थोरात. माहेर कुठलं? मी वाशिम जिल्ह्याची. माझं सासरही वाशिम जिल्ह्याचंच आहे आणि माहेरही वाशिम जिल्ह्याचंच आहे. आमचं काय लव्ह मॅरेज वगैरे असं काही नाही. मी काहीच बोललेलो नाहीये, मी काहीच विचारत नाहीये. मी सांगू का, मी इतका भोळ आणि भाबडा आहे ना, माझ्या मनामध्ये काही नसतं. तुमच्यापेक्षा पण मी जास्त आहे. काय भोळी आणि बाबडी. पण मग भाऊजी कसे आहेत, छान आहेत, पण थोडे रागीट आहेत. जेवढ्या पुरतं तेवढं रुसतात आणि त्यांचा रुसवा गेला का मग मी त्यांच्याकडे रुसवते. असंच असतं. पण ताई किती वर्ष झालीत लग्नाला? 9 वर्ष. ओ 9 वर्ष झालेली आहे. हो. कसा चाललाय संसार? छान छान चाललंय. हो. काय सांगशील माहेर बद्दल? माहेरबद्दल जसं सर्वांना कुलदैवत म्हणून एक लाभलेलं असतं ना दैवत, तसं मला माझे आईवडील लाभलेले आहेत. वा. सगळ्यात जास्त महत्वाचं म्हणजे माझे पप्पा जे आहेत ना, ते मला खूप प्रिय आहेत. हा, मी जास्त नाही काय राहिले मग असं त्यांच्याकडे. पप्पांबद्दलचा एखादा प्रसंग तुला आठवतोय, सांगावं असं वाटतोय? म्हणजे खूप भाऊक करणारा असेल तरी पण चालेल, विनोदी असेल तरी पण चालेल. विनोदी फक्त असं जर म्हणायला गेलं ना, तर फोन आला तर काय चाललं, काहीच नाही, बोला. अरे आवाजात बदल काय होतंय? काही नाही पप्पा. बोललं का कोण काही? आवाजावर ना ते सगळे माझी परिस्थिती ओळखून घेतात की माझ्या मनात काय चाललंय किंवा घरात काय घडतंय असं. बरोबर. आणि जर दुःखद प्रसंग म्हटला तर जेव्हा मला तुमचे भाऊजी बघायला येणार होते तेव्हा माझ्या पप्पांना अटॅक आला होता. म्हणजे उद्या सकाळी येणार तर आज रात्रीच ऍडमिट केलेलं असं. त्याच्यामुळं मग ठरलं आमचं सर्व काही, तसं काही नाही झालं. पण मग होता तेवढासा प्रसंग होता की तो माझ्यासाठी खूप दुःखाचा आहे. तो अजूनही आठवलं की थोडं वाईट वाटतं की असं नको व्हायला होतं.